शहराच्या इतिहासात श्रद्धेय सीतारामप्पा ऐकलारे नाव मोठ्या आदरभावाने घेतले जाते. त्यांनी शहराच्या विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळ मोठ्या हिरीने उभी केली होती. आपण कोणाला काय देऊ शकतो ही भावना त्यांनी जोपासत आपल्या परिवारांवर आदर्श संस्कार जोपासले होते. त्याचाच प्रत्यय म्हणजे पूर्णा शहराच्या लोकप्रिय नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई सीतारामप्पा ऐकलारे. सन 2016मध्ये पुणेकरांनी त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तताही केली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्हता, तो त्यांनी अश्वारूढ पुतळा उभा केला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा होता, तो त्यांनी पूर्णाकृती करून पूर्णा शहराच्या वैभवात मोठी भर पाडली. तर त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. नगरपरिषदेला भव्यदिव्य प्रशासकीय इमारत बांधून दिली. सोबतच मोकळ्या जागेत छत्रपती संभाजीराजेच्या नावाने भव्य संकुल उभे केले. शिवाय शहराच्या मधल्या भागातील रस्त्याला डांबरीकरण केले. शहरात ठिकठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ उभे केले. त्यांच्या विकास कामांना केवळ सीतारामप्पांच्या आदर्श संस्कारांची जोड होती. पण हे नियतीपुढे कुणी नाही. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात पसरता शहरावर शोककळा पसरली. त्यांच्यावर बाबा गुरु हंपय्या स्वामी शांतीधाम येथे असंख्य जनसागराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 3 मुले व 2 मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. ते नगरसेवक संतोष ऐकलारे यांच्या काकू होत्या. यावेळी सर्व स्तरातून नागरिकांनी आपला मोठा कुठल्याच प्रकारचं भारत न घेता त्यांनी संभाळली आणि त्याला खरोखर चांगल्या पद्धतीनं पाठबळ देण्याचं कार्य आमच्या गंगाबाई ऐकलारे यांनी केलेलं आहे. आणि आजच्या दिवशी त्यांचा लिंगायत झालेला आहे आणि त्याबद्दल सर्व कुटुंबावरती एक शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या दुःखाला आम्ही सगळेजण सामील आहोत. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. परमात्मा त्यांच्या आत्म्याला शांती देऊ हेच भगवंताची महादेवांच्या प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. वैद्यकीय सेवाचं क्षेत्र सुद्धा पाहून या ऐकलारे कुटुंबानं मोठ्या प्रमाणामध्ये टाकलं आणि या समाजाची, या देशाची सेवा करत असताना वैद्यकीय सेवा करण्याचं भाग्य सुद्धा या परिवाराला लाभलेलं आहे. मित्रांनो, अधिकच न बोलता माणूस जन्माला येतो, जो प्राणी जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळ असतो. परंतु जन्म आणि मृत्यूच्या मधला जो भाग असतो त्या भागामध्ये हा कसा जगला, कुणासाठी जगला याचं मोजमाप हे त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस केलं जातं. आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी जोडलेली आहे. त्यावरून हे आपल्याला लक्षात येतं की ऐकलारे परिवारातील ही सगळी सदस्य, मग ते सीतारामप्पांपासून असेल किंवा गंगाबाई ऐकलारे पर्यंत असतील, तर ही सगळी परिवाराची ही जी काही देण आहे त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला. मी अधिकच न बोलता पूर्णा नगरपालिकेच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या मित्र परिवाराच्या वतीने गंगाबाई सीतारामप्पा ऐकलारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर सायंकाळी 10:30 वाजता दीर्घ आजारानं निधन झाले. ऐकलारे परिवार म्हणजे पुण्यातील एक प्रतिष्ठित घराणं आहे. गंगाधरला तुम्ही अकरा म्हणायचे, पण तुम्ही माय म्हणायचे. आणखी माईनं माझ्यासोबत माईसारखं प्रेम केले. आणि 5 वर्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतो. माईची छाया काय असते यावर त्या काळात अनुभवायला लागेल. ऐकलारे परिवार, कदम परिवार गेले 4 पिढ्या झाल्या. ते बाबा असतील, जायसाहेब पाटील असतील, तेव्हापासून ते आजपर्यंत या दोन्ही परिवाराचं तुमचं असलं प्रेम, तुला असलेला हा कमी नाही झाला. त्यामुळे जेवढा दुःखाचा डोंगर ऐकलारे परिवाराला आहे तेवढा कदम परिवार सुद्धा आहे. मी ह्या निमित्तानं महिला भावपूर्ण श्रद्धांजली देतो व त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. व ऐकलारे परिवार
या दुःखातून लवकरात लावला अशी ईश्वराची प्रार्थना करतो. ओम शांती. केदारेश्वर पीठाचा संपूर्ण आशीर्वाद असलेला असा परिवार, आपल्या गावातील एक नावलौकिक असलेला परिवार, आम्ही या ठिकाणी जमलेले सर्वजण आणि मी स्वतः श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट लातूर, श्री त्रिपुरा वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्नच्या वतीने आदरणीय आई साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या जाण्यामुळे जे एकलारे परिवारामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे, हे दुःख सहन करण्याची या 3-5 भावंडांना आणि नातवंडांना आणि सोनांना सर्वांनाच ईश्वर ताकद देवो, शक्ती देवो अशी भगवंताचे चरणी प्रार्थना करून मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना समर्पित करतो.